उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शासकीय कार्यक्रमातनं पुन्हा डावललं। नवी मुंबई पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री शिंदेंचं नाव नाही, तर याबाबत कल्पना नाही, महापालिका आयुक्तांशी बोला। शिंदेंना डावलल्याच्या प्रश्नावरती गणेश नाईकांची प्रतिक्रिया। नवी मुंबईत शिंदेंची शिवसेना आक्रमक। शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव नसल्यामुळे निषेध व्यक्त। संघर्ष करणार शिवसैनिक, श्रेय घेणार नाईक अशा आशयाचे बॅनर घेत घोषणाबाजी। शिंदेंच्या शिवसेनेपाठोपाठ भाजपच्या मंदा म्हात्रेंचाही नवी मुंबईतल्या कार्यक्रमावर बहिष्कार। माझ्या मतदारसंघातील कामांसाठी गणेश नाईकांचा विकास निधी कशाला? तुमच्या मतदारसंघाकडे लक्ष द्या, मंदा म्हात्रेंनी सुनावलं। नवी मुंबईत जो प्रकार सुरू आहे तो चुकीचा आहे। नरेश मस्केंची नाराजी, तर मंत्रिमंडळ बैठकीत प्रश्न उपस्थित करणार, संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करू, शिरसाटांचा इशारा। ममता दीदी आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला। दुसरे पक्ष फोडण्यापेक्षा भाजपनं स्वतःची मुलं मोठी करावीत, शर्मिला ठाकरेंचा हल्लाबोल। अमेरिका आणि इराणमध्ये शांततेचा करार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाज वाहतुकीचा मार्ग खुला, इराण आता कुठल्याही प्रकारचे अण्वस्त्र बाळगणार नाही, ट्रम्प यांची पोस्ट। राज्यातील सर्व धरणातील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव, शेतीसाठी पाणी पुरवठा बंद, राज्य सरकारचे आदेश। बेकायदा पाणी उपशांवर तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना। नागपूर हवामान विभागाकडून विदर्भात पावसाचा येलो अलर्ट। येत्या 24 तासात वादळ आणि गडगडाटासह मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज, तर काही भागात उष्णतेची लाट कायम। माळशिरसच्या तांदुळवाडीतील विहीर दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल। मृतांच्या वारसांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर। घटनास्थळी प्रांताधिकारी, आरटीओ आणि पोलीस प्रशासनाकडून तपासणी। पिकअप वाहन विहिरीमध्ये कोसळून 8 जणांचा मृत्यू झालाय। जळगावच्या सराफ बाजारात सोनं 3,000 तर चांदी 6,000 महागली। सोन्याचे दर जीएसटीसह 1,55,530 रुपयांवर, तर चांदीचे दर 2,61,620 रुपयांवर।